रजेवर पाठवण्यात आलं. तो ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला. फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवण्यात आलं. कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. कोर्टात कधी जाणार? 45 दिवसाचा कालावधी. हो, आम्ही जाऊ कोर्टामध्ये. आम्ही सगळे मार्ग, निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सगळे मार्ग आम्ही हाताळणार आहोत. आणि उत्तर पश्चिमचा जो निकाल आहे तिथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला आणि तो कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा विजयी होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली आणि त्या कोकणातच शिवसेना संपली असं वक्तव्य जाहीरपणे नारायण राणे करतात. हे महाशय फक्त 48,000 मतांनी जिंकून आले पैसे वाटून. त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात. आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना, तर दुधाची लाईन टाकतात ना, तसे पैशाची पाकिटं घरामध्ये पेपरच्या लाईनसारखे कसे टाकत होते त्याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उघडू नये, फार एक्सपोज होतील. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं. कोकणची जनता बरोबर आहे, यावेळेला आम्हाला यश मिळालं नाही, पण फार कमी फरकानं आमच्या तिकडे पराभव झाला. पैशाचा वारेमाप वापर झाला, यंत्रणेचा वापर झाला. हा आरोप नाही, हे सत्य आहे. हे सत्य. नारायण राणे यांचा विजय हा फक्त 48,000 मताने झाला. नारायण राणे यांना 4,48,000 मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊत त्यांना साधारण 4 लाखाच्या वर मत आहेत. याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते? आपण काय 5-6 लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी? बोला. सर, मुख्यमंत्री म्हणतात की फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता, मोदी हटवणार होता. अहो, एकनाथ शिंदे हेच फेक आहेत. ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक नेरेटिव्हची भाषा करू नये. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फक्त फेक नेरेटिव्हच सेट केले आणि गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते. त्याचा पराभव झाला. त्या फेक नेरेटिव्हचा पराभव झाला. थँक्यू. तर संजय राऊतांनी अनेक मोठे आरोप केलेले आहेत राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीच्या अनुषंगानं देखील गेले काही दिवस सातत्यानं भाष्य होत आहे. निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. आणि यानंतर आपण इतर काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. देशभरामध्ये आज बकरी ईद सण साजरा. ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडनं ईदनिमित्त शुभेच्छा, तर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा आरक्षकांचा बंदोबस्त. मुंबईतही बकरी ईदचा उत्साह. अनेक ठिकाणी मशिदींबाहेर मुस्लिम बांधवांची गर्दी. नमाज अदा करत मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा. मुंबईतल्या प्रसिद्ध मिनारा मशिदीमध्ये बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांची गर्दी. गळाभेट घेत एकमेकांना दिल्या शुभेच्छा. मीरा रोडच्या काशीमीरा इथल्या आणखी एका सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरनं वादंग. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर मिळवलं नियंत्रण. भिवंडीतही बकरी ईदचा उत्साह. कोटरगेट, दिवानशहा दरगाह, आस बीबीसह अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडनं बकरी ईदची नमाज अदा. नाशिकच्या नांदगावमधल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण. मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा. सोलापुरातल्या रंगभवन अहले हदीस ईदगाह इथं मुस्लिम बांधवांचं सामूहिक नमाज पठण. यावेळेला मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येनं नमाजासाठी उपस्थित. ईदमुळे कल्याणमधील दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी असल्यानं शिवसैनिक आक्रमक. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसैनिकांची घोषणाबाजी. दुर्गाडीवरचं आंदोलन हे मुस्लिमांच्या नाही तर शासनाच्या विरोधात असल्याची ठाकरे गटाची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असूनही ते मंदिर खुलं करू शकले नसल्याचं म्हणत ठाकरे गटाकडनं आरती करत एकनाथ शिंदेंचा निषेध. ईदमुळे दुर्गाडी किल्ल्यावर जायला बंदी असताना सुद्धा ठाकरे गटाची कार्यकर्ती देवीच्या दर्शनासाठी गडावर. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह.
बकरी ईद निमित्त दिल्लीमधल्या जामा मशिदीमध्ये नमाज पठण, मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी.